पुरस्कार म्हणजेच पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे। दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर केले जातात। हे पुरस्कार विशिष्ट कार्याची दखल म्हणून दिले जातात। आज 5 पद्मविभूषण, 13 पद्मविभूषण त्यासोबत 5 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। 2026 से पद्मविभूषण पुरस्कार जाहीर। धर्मेंद्र देओल मरणोत्तर, वीएस अच्युतानंदन मरणोत्तर माजी मुख्यमंत्री केरळ। 2026 से पद्मभूषण पुरस्कार जाहीर। भगत सिंह कोश्यारी माजी राज्यपाल महाराष्ट्र, शिबू सोरेन मरणोत्तर माजी मुख्यमंत्री झारखंड, अलका याग्निक पार्श्वगायिका। 2026 से पद्मश्री पुरस्कार जाहीर। रोहित शर्मा क्रिकेटपटू, हरमनप्रीत कौर महिला क्रिकेटपटू, आर माधवन अभिनेता। महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण, अलका याग्निक कला, पीयूष पांडे मरणोत्तर कला, उदय कोटक व्यापार आणि उद्योग। महाराष्ट्रातील 11 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित। अर्मिडा फर्नांडिस औषध, अशोक खाडे व्यापार आणि उद्योग, भिकल्या लाडक्या धिंडा कला, जनार्दन बापूराव बोथे सामाजिक कार्य, जुझेर वासी विज्ञान अभियांत्रिकी, आर माधवन कला, रघुवीर खेडेकर कला, रोहित शर्मा क्रीडा, सतीश शहा मरणोत्तर कला, सत्यनारायण नवल उद्योग, श्रीरंग लाड कृषी। तर प्रजासत्ताक दिनी देशातील 982 जणांचा विविध पुरस्काराने सन्मान होणार आहे। महाराष्ट्रातील 89 अधिकारी कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर करण्यात आले। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशामक, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर करण्यात आली आहे। तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील प्रशासकीय इमारतींना तिरंगी साज पाहायला मिळतोय। मुंबईतील मंत्रालय, नवी मुंबई महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। रात्रीच्या वेळी तिरंगाच्या रंगात झगमगणाऱ्या या शासकीय इमारतींमुळे परिसर उजळून निघालेला आहे। तर ही 3 दृश्य आपण पाहतो आहोत। मंत्रालयाच्या परिसरामध्ये विद्युत रोषणाई जी आहे ती मंत्रालयाला करण्यात आलेली आहे। राज्याचा कारभार ज्या इमारतीतून हाकला जातो त्या मंत्रालयाला देखील सुंदर अशी ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत ते ये-जा करत असतात। त्यासोबत विधान भवन परिसर असेल तिथे देखील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। ही दृश्य जी आहेत ती संध्याकाळच्या वेळी टिपलेली आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। तर पिंपरी महानगरपालिकेला देखील विद्युत अशी रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। डोळ्याचं पारणं फेडणारी ही अशी दृश्य आपण सध्या आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तर नवी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नवीन महाराष्ट्र सदनामध्ये तिरंग्याची आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। कर्तव्य पथापासून अगदी काही मीटर अंतरावर असलेलं महाराष्ट्र सदन आकर्षक अशा विद्युत रोषणाईने उजळलेलं आहे। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आता ही आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे ती महाराष्ट्र सदनाला करण्यात आलेली आहे। तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला देखील आकर्षक अशी तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली। विठ्ठल सभागृह, रुक्मिणी सभागृह तसंच तुकाराम भवन, भक्तिनिवास अशा मंदिराच्या संपूर्ण परिसराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली। त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघालेला आहे। तर एका महिन्यात साताऱ्यामध्ये 3ऱ्यांदा ड्रग्ज सापडल्याचं अंधारेंनी म्हटलंय। आता तरी मुख्यमंत्री ड्रग्ज प्रकरणी कारवाई करणार का असा सवाल सुषमा अंधारेंनी केला। एका महिन्यात तब्बल 3ऱ्यांदा साताऱ्यात ड्रग्ज सापडले। एका महिन्यात 3ऱ्यांदा, आणि हे ड्रग्ज सत्ताधाऱ्यांना सापडत नाही। मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा ड्रग्ज सापडलं तेव्हा म्हणाले नाही नाही त्याचा संबंध नाही, मी क्लीन चिट देतो, वारदंडा, तुम्ही मुख्यमंत्री आहात का न्यायाधीश आहात। दुसऱ्यांदा परत ड्रग्ज सापडलं, पण या तरी वेळेला मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का कारवाई करायची? कारण कारवाई महाराष्ट्रातल्या पोलिसांनी केलीच नाही।
कारवाई गुजरातच्या